तर पहा सबस्टिट्यूशन मेथड मध्ये पहिली काय आपल्याला दिलेले एक्झाम्पल पाहायचे 7x minus 15y is equal to 2 एक्झाम्पल म्हणजे इक्वेशन x plus 2y is equal to 3. So there are two equation. We already discussed about elimination method, graphical method, Cramer's rule, okay, and then last method is nothing but what? Substitution method. एक्झाम मध्ये तुम्हाला सपोज आता जर आपण स्टेट बोर्डचा जर विचार केला तर एक्झाम मध्ये तुम्हाला असं स्ट्रेट फॉरवर्ड क्वेश्चन मोस्टली येत नाही सबस्टिट्यूशनचा की सॉल्व दिस एक्झाम्पल बाय युजिंग सबस्टिट्यूशन मेथड. इलिमिनेशन मेथडचा येईल सॉल्व द एक्झाम्पल बाय युजिंग इलिमिनेशन मेथड हा येईल, पण सबस्टिट्यूशन खूप रेअर आहे. पण सीबीएसई बोर्ड मध्ये सबस्टिट्यूशन वर एक्झाम्पल येण्याचे चान्सेस जास्त असतात, कारण सीबीएसई बोर्ड मध्ये स्ट्रेट फॉरवर्ड मेथड ऑफ म्हणजे ज्या मेथड आहेत इक्वेशन सॉल्व्ह करण्याच्या तर त्या आहेत सबस्टिट्यूशन इलिमिनेशन, त्यामुळे सेपरेट दोन मेथड, त्यामुळे सबस्टिट्यूशन सेपरेटली डायरेक्टली विचारण्याचे चान्सेस जास्त आहे ऍज कम्पेअर टू स्टेट बोर्ड. ठीक आहे, तर आता ही सबस्टिट्यूशन मेथड म्हणजे काय आणि सर्वात महत्वाचा एक पॉइंट आहे का, चार मेथड पैकी सबस्टिट्यूशन, इलिमिनेशन, ग्राफिकल, क्रॅमर्स या चारही मेथड पैकी सर्वात सोपी मेथड कोणती असेल तर ती सबस्टिट्यूशन मेथड आहे. नो डाऊट की इलिमिनेशन मेथड पण सोपी आहे, क्रॅमर्स पण सोपी आहे, ग्राफिकल पण सोपी आहे, पण ज्यामध्ये आपल्याला जो विचार करायचा आहे तो कमी विचार करायला लागणार या सबस्टिट्यूशन मेथड मध्ये. स्टेप्स ऍज इट इज आपण जसं डिस्कस केलं त्या की पहिल्यांदा स्टँडर्ड फॉर्म मध्ये आहे का नाही चेक करा आणि त्यानंतर इक्वेशन नंबर असाइन करा. तर आता आपण चेक करू, लक्ष द्या आता नीट, समोर पूर्ण फोकस. काही डाऊट असेल तर विचारायचे लगेच. सो पहा काय दिलंय 7x minus 15y is equal to 2 equation number 1. Clear? Next, x plus 2y is equal to 3 equation number 2. Any doubt equation मध्ये variable on one side, number on another side. Is there any doubt? Okay, next point. जेव्हा तुम्ही या दोन इक्वेशन मध्ये इक्वेशन कडे पाहताय मला तुम्ही सांगा या दोन इक्वेशन पैकी इझी इक्वेशन कोणतं वाटतंय तुम्हाला, पहिलं का दुसरं? सेकंड वन. सो त्या सेकंड वनला आपल्याला काय करायचंय, थोडं मॉडिफाय करायचंय. म्हणजे काय बघा, फ्रॉम इक्वेशन नंबर 2 x इज इक्वल टू 3 minus 2y होईल का नाही? मला सांगा x इज इक्वल टू 3 minus 2y, हा प्लस 2y तिकडे जाऊन काय झाला, मायनस झाला. सो 3 minus 2y आपल्याला x ची व्हॅल्यू भेटली. सबस्टिट्यूशनचा अर्थ काय, सबस्टिट्यूट करणे म्हणजे काय करायचं का, पुट करणे. आपल्याला काय करायचं, एखादी व्हॅल्यू ही दिलेली व्हॅल्यू याच्यामध्ये टाकायची, समजतंय, ही व्हॅल्यू याच्यामध्ये पुट करायचे. दिस व्हॅल्यू वी हॅव टू सबस्टिट्यूट ओव्हर हियर. सो नाव मला सांगा ही x ची व्हॅल्यू आपण इक्वेशन नंबर 1 पासून फाइंड आउट केली का 2 पासून? इक्वेशन 2 पासून. मग परत तीच व्हॅल्यू 2 मध्ये टाकणार का आपण? नाही, ती व्हॅल्यू त्याच्या अपोजिट इक्वेशन मध्ये टाकणार. मग आपली पुढची स्टेप काय, व्हॉट इज आवर नेक्स्ट स्टेप, टू द व्हॅल्यू ऑफ x इन इक्वेशन, विच इक्वेशन 1, कारण ऑलरेडी आपण इक्वेशन 2 मधून ही व्हॅल्यू तयार केलेली आहे. मग परत 2 मध्ये टाकणे त्याला काहीच अर्थ नाही. मग आता x ची व्हॅल्यू आपण पुट करू बरं का, कशामध्ये, 1 मध्ये. आता इक्वेशन नंबर 1 काय आहे, 7x minus 15y is equal to 2. आता x ची व्हॅल्यू काय, व्हॉट इज व्हॅल्यू ऑफ x, 3 minus 2y minus 15y is equal to 2. मग पुढे काय होणार, 7 ने आतमध्ये मल्टिप्लाय, 7 into 3 21 minus 7 to the 14y minus 15y is equal to 2. पुढे जाऊन काय होणार, 21 minus minus plus sign of bigger number 15 आणि 14, 15 आणि 14 ऍडिशन 29, बरोबर आहे. y is equal to 2. आता मला सांगा हे इक्वेशन लिनियर इक्वेशन इन वन व्हेरिएबल झाले का नाही? Just tell me how many variables are there? Only one, that is y, and we know that if only one variable is there, then one equation is sufficient to solve this particular example or equation. Already I told you, if single variable is there, then one equation is sufficient. Two variables are there, two equations are required. Three variables are there, three equations are required. बरोबर आहे.
पण इथं how many variables are there? Only one. So directly we can solve now. Okay, just simply convert this particular. See here, 21 minus 2 is equal to 29y. आपण काय केलं, शिफ्ट दिस व्हॅल्यू टू ऑन राईट हँड साइड. आपण ही व्हॅल्यू राईट साइडला सबस्टिट्यूट म्हणजे शिफ्ट केली आहे. मायनस इकडे जाऊन काय आला प्लस, आणि इकडला प्लस इकडे येऊन काय झाला मायनस. मग 21 मधनं 2 गेला 19 विच इज इक्वल टू 29y. 29 ला y मल्टिप्लाय इकडे येऊन डिवाइड 19 अपॉन 29 इज इक्वल टू y. सो y इज इक्वल टू 19 अपॉन 29. इज देयर एनी डाऊट? हे बघा व्हॅल्यू काही येऊ द्या. अरे व्हॅल्यू फ्रॅक्शन मध्ये आले म्हणजे आपलं आन्सर चुकलं. नो, काही येऊ द्या, कॅल्क्युलेशन बरोबर आहे ना, तर विषय सोडून द्यायचा. आता काय करायचं, एक व्हॅल्यू भेटली इलिमिनेशन प्रमाणे, मग आता कोणत्या पण एका इक्वेशन मध्ये टाका. ओके, किंवा डायरेक्ट अशी स्टेप. नाव व्हॉट इज इन बाय एक्स? एक्स इज व्हॉट 3 minus 2y. नाव x is equal to 3 minus 2y. Yes or no? So just focus here. 3 minus 2. What is value of y? 19 upon 29. Any doubt? Okay, next. 3 minus 19 to the 38. बरोबर आहे, अपॉन 29. पुढे काय होणार? 29 into 3. किती होता 29 into 3? बरोबर आहे 87 minus 38 divided by 29. 29 into 3 87. ओके, जर टेबल येत नसतील तर सिंपल आहे. 29 च्या पुढे किती 30. 30 into 3 तेवढं तर कळत आहे. 30 30 30 किती झाले 30 60 90 90 झाले. ओके, आता 29 होता, मग 3 कमी करा 87. तसंच केलं का तुम्ही? ओके, टेबल पाठ आहे. अरे वा, सो बघा समजतंय. त्यानंतर हे काय होणार 87 मायनस 38. सबट्रॅक्शन करायचंय. आता 7 मधनं 8 जाणार का? नाही. मग इकडनं घेतल्यानंतर 17. 17 मायनस 8 17 मायनस 8 9. इकडनं 1 गेला म्हणून इथं 7. 7 मायनस 3 4. सो आन्सर इज 49 upon 29. What is this? The value of x. X is 49 upon 29. एवढं तर कॅल्क्युलेशन जमतं. बरोबर आहे का नाही? राईट डाऊन. So what you have to write at the end? Therefore, the solution of given equation is x is equal to 49 upon 29 and y is equal to 19 upon 29. Any doubt? So हे झालं आपलं सबस्टिट्यूशन मेथड. तर मला सांगा सर्व मेथड पैकी सोपी मेथड आहे का नाही? बरोबर आहे. खरंच ही मेथड सर्वात सोपी आहे, पण फक्त आपण ते पॉइंट नीट विचार करणं गरजेचं आहे. या पॉइंट बद्दल समजतंय? सो द मेथड इज ऑफ सबस्टिट्यूशन मेथड. हे आहे आपलं एक्झाम्पल. एनी डाऊट? पूर्ण क्लिअर आहे? सो दिस इज ऑल अबाउट व्हॉट? सबस्टिट्यूशन मेथड. ओके, सबस्टिट्यूशन मेथड काय करायचं असते समजलं? एक आपण काय करायचं, पहिले दोन इक्वेशन जे दिलेले आहेत त्यापैकी सिंपल इक्वेशन पाहायचं, आणि जे सिंपल इक्वेशन आहे त्याला मॉडिफाय करायचं. एखादी व्हेरिएबल एका साईडला ठेवायचं आणि राहिलेली व्हॅल्यू एका साईडला न्यायची, आणि ती व्हॅल्यू ज्या इक्वेशन पासून आपण तयार केलंय त्याच्या अपोजिट इक्वेशन मध्ये टाकायची. जसं की आपण इक्वेशन 2 पासून x फाइंड केला. सो पुट सिम्पली सबस्टिट्यूट दिस x ओव्हर इक्वेशन नंबर 1. मग सबस्टिट्यूट केल्यानंतर सॉल्व्ह करत गेलो, आपल्याला दोन व्हॅल्यू भेटल्या. कोणाला काही डाऊट? ठीक आहे. सो थँक्यू व्हेरी मच. राईट डाऊन.